अहिल्यानगर शहराजवळील नगर तालुक्यातील भातोडी गावात जलजीवन योजनेत फज्जा उडाल्याचं चित्र समोर आलंय। गावच्या सरपंचांनी गेल्या 2 वर्षांपासून या योजनेअंतर्गत गावातील नागरिकांना पाणी मिळावे यासाठी पाठपुरावा केला। मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून योजना पूर्ण करण्यात आलेली नाही। ही योजना तातडीनं पूर्ण करून गावकऱ्यांना पाणीपुरवठा सुरू करावा या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन छेडलं। पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी जलजीवन योजनेविरोधात घोषणा दिल्या। यावेळी लवकरात लवकर काम पूर्ण करून गावाला पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा सरपंच विक्रम गायकवाड यांनी दिला। सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोटे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले। हर घर जल योजना ही महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी राबवण्यात आली होती। मात्र भातोडी गावात ही योजना पूर्णपणे अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे। सुमारे 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही योजना पूर्ण झालेली नाही। या योजनेतून भातोडी गावाला पाणी मिळालेलं नाही, तर जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गोटे यांनी दिले आहे। मी विक्रम गायकवाड, भातोडी सरपंच। मी गेली 2 वर्षापासून प्रशासनाकडे जलजीवन कामाबद्दल पाठपुरावा करतोय। माझ्याकडे ते 2 वर्षापासून पत्राचा पाठपुरावा करतोय। ते पत्र आहेत माझ्याजवळ। जो बीडीओ, सीओ सर्वांना पाठपुरावा केला, तरी सुद्धा कोणी दखल घेत नव्हतं। तरी आम्हाला पर्यायाने ह्या आंदोलनाला सामोरे करावं लागलं आंदोलने। आणि आता सुद्धा कोणतंही गांभीर्य प्रशासनाला नाही, एकही प्रशासनाचा व्यक्ती आलेला नाही। येणाऱ्या काळात जर त्यांनी दखल घेतली नाही तर मी स्वतः त्या ऑफिसमध्ये जे ग्रामस्थ येतील आणि मी स्वतः आत्मदहन करणार त्या ऑफिसमध्ये जाऊन। जर लोकांना पाणी असून जर तरसाची वेळ देत असेल तर मी जाहीर निषेध करतोय आंदोलन निमित्ताने प्रशासनाचा। वास्तविक पाहिलं तर हर घर जल योजना म्हणजे प्रत्येक घराला पाणी, आणि मला असं वाटतं की माता भगिनींच्या डोक्यावरचा हंडा उतरवण्यासाठी ही शासनाने जलजीवन योजना काढली। या जलजीवन योजनेसाठी फक्त नगर जिल्ह्यासाठी 5,000 कोटी रुपये एवढा निधी आहे। त्याच अंतर्गत हे भातोडी गाव आहे। या गावाला जलजीवन योजनेअंतर्गत 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला, परंतु सातत्याने मागचे 3 वर्ष झाले हे काम सुरू आहे। काम अद्याप पूर्ण नाही आणि आता हा उन्हाळा आलाय, 10 ते 20% काम राहिलंय। सगळे ग्रामस्थ आणि सरपंच ज्यावेळेस वेळोवेळी चक्रा मारतोय, ही योजना जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजना अंतर्गत येते, कारण की ती 2 कोटीच्या आतली आहे। ज्या वेळी हे चक्रा मारतोय त्याला एकच उत्तर मिळतंय की आमच्याकडे निधी नाही, आमच्याकडे निधी नाही। ह्या किंवा सर्व जलजीवन योजनेचं एकच याच्यात वास्तव जर सांगायचं म्हणलं तर नळ कोरडे, पाण्याच्या टाक्या रिकाम्या आणि जनता त्रस्त। आज आम्ही शोले स्टाईलने भातोडी गावात आंदोलन केलंय। उद्या रस्त्यावर उतरू आणि जर वेळ पडली तर जलजीवन जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्या दालनाला टाळ ठोकू, पण या भातोडी जलजीवन योजनेचं पाणीच बाहेर काढू। भारत माता की जय।